नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण 38 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोटे छोटे गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। आता बघा, हा मेजरमेंटचा ब्लाउज आहे। यावरून आपण ही परफेक्ट मापे काढून घेतलेली आहेत। ब्लाउजवरून परफेक्ट माप कसं काढायचं हाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। तर आता बघा, यावरून ही मापे काढून घेतलेली आहेत। ती मापे कोणकोणती आहेत ती पाहूया आपण। पूर्ण उंची 15 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन, छाती घेर 38, 38चा चौथा भाग 9.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन बरोबर 11.5 इंच। कंबर घेर सध्या तेवढाच ठेवायचा। शोल्डर 5.5 इंच, मुंडा 5.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, पुढील गळा 5.5 इंच आहे तयार प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 6 इंच। मागचा गळा तयार 8 इंच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर 8.5 इंच। बाहीची उंची 10.25 इंच आहे तयार प्लस हा अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे 1.5 इंच एक्स्ट्रा असं 11 इंच। बाहीची फिटिंग किंवा दंडघेर 5.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। आता हीच मापे आपल्याला पेपरवरती टाकायची आहेत। सुरुवातीला इथे आपण पाठीचा भाग काढून घेऊया। पाठीची पूर्ण उंची आहे 15 इंच प्लस 1 इंच असं 16 इंचावरती मार्किंग करायचं। 16 इंचावरती अशी लाईन आखून घ्यायची। या लाईनवरतीच आपल्याला शोल्डर आणि गळा रुंदी टाकायची आहे। आता शोल्डर आहे 5.5 इंच, 5.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच। शोल्डर वरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे। मुंडा आहे 5.5 इंच। या मुंड्यावरतीच आडवी लाईन आखायची आणि यावरतीच आपल्याला छाती घेर टाकायचा आहे। तयार छाती घेर आहे 9.5 इंच। 9.5 इंचावरती एक मार्किंग करायची आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आणि ते चौकोन आखून घ्यायचे असे व्यवस्थित। आता हा पाठीमागचा भाग आहे त्यामुळे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा। पाठीमागच्या मुंड्याचा आकार देताना 1.5 इंचावरती मार्किंग करायची, 1.5 इंच। हा मुंड्याचा मध्य टेप फक्त असा दुमडा करायचा, मध्य निघून जातो, मोजत बसायची गरज नाही। मग हा मध्य हे 1.5 इंचाचं अंतर आणि हे तयार छातीगडीचं पॉइंट, हे तिन्ही पॉइंट आपल्याला असे जुळवून घ्यायचे। हा झाला मागचा मुंडा। आता आपल्याला इथे लगेच मागचा गळा टाकून घ्यायचा आहे। मागचा गळा, इथं गळा रुंदी 2.5, गळ्याची उंची 8 इंच प्लस अर्धा इंच असं 8.5 इंचावरती मार्किंग करायचं। इथे खाली आपल्याला गळा ब्रॉड हवा आहे त्यामुळे 3 इंच घेते रुंदीला खाली आणि चौकोन आखून घेते। वरती 2.5, खाली 3 इंच असा चौकोन आखून घ्यायचा आहे आणि गळ्याला राऊंड शेप द्यायचा आहे। खालच्या बाजूला थोडासा गळा ब्रॉड हवा आहे त्यामुळे मी हे असं बाहेरून घेतलेलं आहे आणि हे बघा, इथं मध्यावरती येऊन परत तिथे 2.5ला जुळवून घेतलेलं आहे। आता हा झाला पाठीमागचा भाग, तो जसा आहे तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता हा जसा आहे तसा आपण कट करून घेतल्यानंतर या भागावरूनच आपल्याला पुढील भाग कट करायचा आहे। आता इथे मागचा गळा लगेच कट करायचा नाही, तो शेवटी कट करायचा आहे। आता हा बघा, मी दुसरा पेपर घेतला, त्यानंतर खाली आपल्याला अर्धा ते 1.5 इंच उंची वाढवून घ्यायची आहे। त्यामुळे इथं 1.5 इंचावरती अशी लाईन आखायची सुरुवातीला आणि त्यावरतीच आपल्याला असा पेपर सेट करायचा। पुढील भागामध्ये 1.5 इंच उंची वाढवून घेतली
आता पेपर असा सेट करायचा की या बाजूला बटनच्या बाजूला 1 इंच अंतर राहिलं पाहिजे असं, आणि तो पाठीमागचा भाग जो आहे तो जसा आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे, ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे बघा, आता इथे पाठीमागचा भाग आपण जसा आहे तसा आखून घेतलेला आहे, फक्त पुढे 1.5 इंच उंची वाढवलेली. आता काय करायचं, सुरुवातीला पुढील गळा टाकायचा. पुढील गळा 2.5 इंचावरती, गळा रुंदी 2.5 इंच आणि खाली 5.5 इंचाचा तयार गळा आहे, त्यामुळं अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 6 इंचावरती मार्किंग करायचं. खाली इथे ब्रॉड गळा हवा आहे, त्यामुळे मी गळ्याची रुंदी खालच्या बाजूला गळ्याची रुंदी 3 इंच घेत आहे आणि असा चौकोन आखून घेत आहे आणि आपल्याला गळ्याला गोल आकार द्यायचा आहे असा. इथे बरोबर हा ब्रॉड गळा होऊन जातो. हा झाला पुढील गळा. आता पुढील मुंडा. तर आता मुंडा टाकताना बघा, जेवढा आपण मुंडा टाकला होता तेवढा परत चौकोन आखून घ्यायचा. 5.6चा चौकोन होता मुंड्याचा, तर 5.6 इंचावरती मार्किंग करायची आणि असा चौकोन आखून घ्यायचा. आणि मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे, त्यासाठी आपण इथे अर्ध्या इंचावरती मार्किंग केली आणि असा व्यवस्थित पुढील मुंड्याचा आकार दिला. मागच्या मुंड्यावर अशी काट मारली. पुढील गळा झाला, पुढील मुंडा झाला. आता आपल्याला प्रिन्सेस कट टाकायचा आहे. प्रिन्सेस कट टाकताना हे बघा, इकडे बटनपट्टीकडून बघा, इथं ही जी मार्किंग आहे तिथून आपण 4 इंच घ्यायचा आहे आडवा टक्स आणि उभा टक्स 5 इंच घ्यायचा आहे, वाढवलेल्या उंचीपासून 5 इंच. हे बघा, इथून 5 इंचावरती आणि असं 4 इंचावरती. 5 इंचाची जी लाईन आहे ती सरळ आखायची. बटनपट्टीकडे 1 इंच आणि इकडे कमरेच्या बाजूला 1.5 इंच. हे असे पॉइंट्स जुळवून घ्यायचे सुरुवातीला, कारण हे एवढं जे अंतर आहे ते आपलं कट होणार आहे आणि हे कट होणारं जे अंतर आहे ते लगेच या बाजूला वाढवून घ्यायचं. हे बघा, इकडे हे जे अंतर आपण ठेवलेलं आहे ते यासाठीच. इथं या बाजूला 1 इंच आणि कमरेच्या बाजूलाही 1 इंच, कारण छाती घेरपेक्षा कंबर घेर ही छोटी असते थोडीशी, म्हणून इथे 1 इंच घेतलं तरी चालतं. कारण आपण कमरेच्या साईडला इथं 1.5 इंच घेतलेलं आहे, परंतु इथं 1 इंचाने वाढवलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे मुंड्याच्या बाजूला फक्त अर्धा इंच आणि हे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. या बाजूलाही गळ्याच्या बाजूला अजिबात वाढवायचं नाही, असं फक्त हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. खालच्या बाजूला वाढवलेलं आहे ते. आणि आता प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. तर हे बघा, हा जो पॉइंट आहे 5 इंचाचा, तिथून असा व्यवस्थित आकार आपल्याला इथे मुंड्यात नेऊन सोडायचा आहे असा. ठीक आहे. आता आपल्याला हे जे अंतर आहे ते आपल्याला असं क्रॉसमध्ये जोडायचे. हे असं कमरेच्या बाजूचं असं जोडून घ्यायचं, म्हणजे फिटिंग करताना पुढचा आणि मागचा भाग हा खालीवर होत नाही, एकसारखा येतो त्यासाठी. आणि इकडे या बाजूलाही असं क्रॉसमध्ये जोडायचं, कारण ही हुकलूकची जी पट्टी आहे ती खूप मोठी होते, त्यामुळे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं, म्हणजे ते लिमिटमध्ये राहते हुकलूक पट्टी. आता आपण हे जसं आखलं आहे तसं कट करायचं.
हे बघा, इथे आपलं पुढील भागाचं प्रिन्सेस कटचं अगदी परफेक्ट कटिंग झालेलं आहे। आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे। बाहीचं कटिंग करण्यासाठी पूर्ण उंची आहे 10.25 इंच, त्यामध्ये पाऊण इंच असं 11 इंच, 11 इंचावर पूर्ण उंची टाकली, त्यावरती अशी आडवी लाईन आखून घ्यायची। पेपर हा मी डबल फोल्ड केलेला आहे आणि 11 इंचावरती अशी लाईन आखून घेतली। त्यानंतर आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे। कॅप हाईट ही 3 इंचावरती घ्यायची आहे आणि त्यावरतीही एक अशी आपल्याला आडवी लाईन आखून घ्यायची आहे। ही झाली कॅप हाईट। त्यानंतर आपल्याला दंडघेर टाकायचा आहे। आता दंडघेर किती आहे? दंडघेर आहे आपला 5.5 इंच, तर 5.5 इंचावरती एक मार्किंग। आता इथे खाली दंडघेर 5.5 इंच भरलेला आहे, तर 1.5 इंच एक्स्ट्रा असं 7 इंचावरती एक मार्किंग करायचे आणि त्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन। आता हे जे 7 इंच आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे। 7 इंचाचा मध्य काढल्यानंतर तिथे एक पॉइंट्स द्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला अशी उभी लाईन घ्यायची आहे आणि ही कॅप हाईट जी आहे त्याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत आणि आपल्याला बाहीचे असे व्यवस्थित आकार द्यायचे आहेत। हा झाला बाहीचा बाहेरच्या मुंड्याचा आकार आणि हा झाला बाहीच्या आतील मुंड्याचा आकार। आता हे झालं फिटिंग आणि पुढे जे 2-2 इंच आहे ते आपलं शिलाई मार्जिन। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण हे स्लीव्ज अशी आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला ती कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथं आपल्याला जसं आखलं आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कट करायच्या अगोदर सुरुवातीला बाहेरचा आकार कट करायचा आहे आणि त्यानंतर हे बघा इथे मध्यभागी असा नॉचेस द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशी बाही ओपन करून आपल्याला बाहीचा आतील आकार कट करायचा आहे। अशा पद्धतीने इथे आपलं बाहीचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे। आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं कटिंग करायचं राहिलेलं आहे, ते व्यवस्थित कट करून घेऊया। जो गळा आहे तो व्यवस्थित असा शेवटी कट करायचा आहे। आता इथे बघा, हा बॅक साईड तयार आहे। हा प्रिन्सेस कटचा गळ्याची बाजू, हा प्रिन्सेस कटची साईडची बाजू, त्यानंतर स्लीव्ज। अशा पद्धतीने इथे आपलं 38 साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि हो, आपल्या चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।